नमस्कार दर्शको, मी आहे खुशी आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताजा आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता चला सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या कडमना परिसरात चहाच्या टपरीवर पाण्याची शिंतोडी ओलायच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद हिंसक बनला। वाद वाढल्यानंतर एक तरुणांवर धारदार चाकूने हल्ला करण्यात आले। गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। पोलिसांनी या प्रकरणात 6 आरोपींना अटक केली असून एक विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे। हत्येत वापरले चाकू व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। रामटेक नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील दुराला येथील 63 वर्षीय गोपीचंद खंडाते हे 12 मे पासून बेपत्ता होते। महिनाभरानंतर देवलापार वन परिक्षेत्रात एक गुराख्याला मानवी सांगडा आढळून आला। पोलीस व वन विभागाच्या तपासात सांगड्याची ओळख गोपीचंद खंडाते यांच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे। मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वन्य प्राण्यांना मृतदेहाचं नुकसान केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान इतका काळ शोध मोहीम सुरू असूनही मृतदेह सापडला नसल्याने वन विभागाच्या गस्त व देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील मिलन चौक परिसरातील SBI ATM फोडून रोकड लुटण्याचा अज्ञात चोरट्यांना प्रयत्न केला आहे। गॅस कटरच्या सहाय्याने ATM मशीन कापण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र मशीन पूर्णपणे न फुटल्याने रोकड सुरक्षित राहील। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे। विशेष म्हणजे या ATMला लक्ष्य करण्याची ही दुसरी घटना असून नागरिकांनी परिसरातील पोलीस गस्त आणि सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे। नागपुरात ओबीसी महाराष्ट्र कृती समितीच्या कार्यकारिणी बैठक पार पडली। बैठकीत 27 ओबीसी जातींच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत केंद्रीय यादीतील तांत्रिक व व्याकरणीय त्रुटीमुळे या जातींना केंद्रीय आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याचे आरोप केला आहे। यामुळे विद्यार्थ्यांना व तरुणांना शिक्षण आणि नोकरीत नुकसान होत असल्याचे समितीने म्हटले आहे। या प्रश्नाच्या समाधानासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताजा, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे खुशी आणि तुम्ही पाहत होता नागपूर समय न्यूज। धन्यवाद।